यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे की राज्यातली परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा अशी मागणी करण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या घटक पक्षांकडे याबद्दलची मागणी करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुढच्या 15 दिवसात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी जी ती करण्यात येणार आहे। देवगिरी निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद देखील मिळावं अशी अपेक्षा आहे। मंत्रिमंडळ विस्तार करायचाच असेल तर घटक पक्षांना समान संधी देण्यात यावी अशी ही मागणी होणार असल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतं। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, या सगळ्या अस्थिर हालचालींमध्ये म्हणजे अस्थिरता आहे तसं बघायला गेलं असंही कळतंय की राष्ट्रवादी काँग्रेसमधले अजित पवार गटातले 18 आमदार जे आहेत ते पुन्हा परतीचा प्रवास करू शकतात, म्हणून खरं तर मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी जी ती करण्यात येते आहे का? हा एक प्रकारचा दबाव तंत्राचा प्रयत्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा दबाव करण्याचा प्रयत्न आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी केली जाते आहे की जर भविष्यामध्ये आता जी लोकसभेची स्थिती झाली तशा प्रकारची स्थिती निर्माण पुन्हा एकदा विधानसभेत होऊ नये त्यासाठी हा प्रयत्न आहे आणि एक कॅबिनेट पद आणि एक राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या निमित्ताने मागावं त्यावं अशा प्रकारची मागणी आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। देवगिरी इथे निवासस्थानी ही बैठक झाली। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कोर गटाचे नेते ज्येष्ठ नेते आहेत ते सर्व उपस्थित होते आणि त्यांनी ही मागणी केलेली आहे। त्यामुळे आता लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।